स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो तुमच्या आयुष्याची दिशा बदलू शकतो. आपल्यापैकी अनेकांना सवय असते दुसऱ्यांच्या आधारावर जगण्याची, दुसऱ्यांच्या मतावर अवलंबून राहण्याची. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, जोपर्यंत तुम्ही स्वतःच्या पायावर उभे राहत नाही, जोपर्यंत तुम्ही स्वतःची ताकद ओळखत नाही, तोपर्यंत हे जग तुम्हाला कधीच किंमत देणार नाही. ही दुनिया खूप विचित्र आहे. इथं फक्त उगवत्या सूर्याला नमस्कार केला जातो. जर तुम्ही दुसऱ्याच्या कुबड्या घेऊन चालणार असाल तर लोक तुम्हाला फक्त सहानुभूती देतील, सन्मान नाही. आणि लक्षात ठेवा, सहानुभूतीने पोट भरता येतं पण स्वाभिमान टिकवता येत नाही. जेव्हा आपण स्वतःच्या ताकदीवर जगायला सुरुवात करतो तेव्हा सुरुवातीला रस्ता कठीण वाटतो. कदाचित तुम्हाला सोबत देणारं कोणी नसेल, कदाचित तुम्हाला वाटेल की आपण एकटे पडलो आहोत, पण तोच एकांत तुम्हाला तुमची खरी ओळख करून देतो. स्वतःच्या हिमतीवर घेतलेला एक छोटासा निर्णय दुसऱ्याच्या सांगण्यावरून घेतलेल्या मोठ्या निर्णयापेक्षा लाख मोलाचा असतो, कारण त्या निर्णयामध्ये तुमचा आत्मविश्वास असतो. जेव्हा तुम्ही स्वतःच्या मेहनतीने काहीतरी मिळवता तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर जे तेज असतं ते कोणाच्या मेहरबानीने मिळत नाही. लोक तुमची किंमत तेव्हाच करतात जेव्हा त्यांना जाणीव होते की तुम्ही त्यांच्याशिवाय सुद्धा खंबीरपणे उभे राहू शकता. जर तुम्ही नेहमी मदतीसाठी हात पसरून उभे राहिलात तर लोक तुम्हाला टाळायला लागतील, पण जर तुम्ही स्वतःचे साम्राज्य स्वतः निर्माण करण्याची जिद्द ठेवली तर तेच लोक तुमच्या मागे यायला लागतील. परिस्थिती कशी असो, रडत बसण्यापेक्षा लढायला शिका. अपयश आलं तरी चालेल, पण ते तुमचं स्वतःचं असावं. त्यातून मिळणारा अनुभव तुम्हाला उद्याचा विजेता बनवेल. म्हणूनच आजच स्वतःला एक वचन द्या, कोणासमोरही झुकणार नाही आणि कोणावरही अवलंबून राहणार नाही. स्वतःची क्षमता ओळखा, कौशल्य विकसित करा आणि इतके सामर्थ्यवान बना की जगाने तुमची दखल घेतलीच पाहिजे. लक्षात ठेवा, स्वतःच्या ताकदीवर जगणाऱ्या माणसाचा आवाजापेक्षा जास्त त्यांच्या कर्तृत्वाने गाजतो. जेव्हा तुम्ही स्वतःला सिद्ध करता तेव्हा किंमत मागावी लागत नाही, ती आपोआप मिळते. स्वतःवर विश्वास ठेवा आणि आजपासूनच आपल्या स्वप्नाच्या दिशेने स्वतःच्या हिमतीवर पहिलं पाऊल टाका, कारण तुमचं आयुष्य बदलण्याची ताकद फक्त आणि फक्त तुमच्यातच आहे. मित्रांनो, एक कटू सत्य सांगते, हे जग फक्त त्यांनाच सलाम ठोकतं ज्याच्याकडे स्वतःचं काहीतरी अस्तित्व असतं. जर तुम्ही अजूनही तो काय म्हणेल किंवा त्याच्या मदतीशिवाय माझं काय होईल या विचारात अडकलेले असाल तर समजून जा की तुम्ही तुमचं आयुष्य दुसऱ्याच्या हातात गहाण ठेवलं आहे. आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, सहारा देणारे हात कधीही गळा दाबू शकतात. जोपर्यंत तुम्ही दुसऱ्याच्या खांद्यावर हात ठेवून चालताय तोपर्यंत तुमची चाल तुमची स्वतःची नसते. ज्या दिवशी तो खांदा सरकला ना, त्या दिवशी तुम्ही तोंडावर पडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जर तुम्हाला या जगात ताटमानेने जगायचं असेल तर स्वतःच्या ताकदीवर जगायला शिका. लोक तुमची किंमत तुमच्या पैशाने किंवा कपड्याने नाही तर तुमच्या कर्तृत्वाने आणि तुमच्या स्वावलंबनाने करतात. जेव्हा तुम्ही कोणावरही अवलंबून न राहता स्वतःचे निर्णय घेता तेव्हा लोकांच्या नजरेत तुमच्याबद्दल एक दहशत आणि आदर निर्माण होतो. लोक त्यांनाच दाबतात जे दबायला तयार असतात. जर तुम्ही कमकुवत बनून राहिलात तर लोक तुम्हाला पायंदळी तोडून पुढे जातील आणि तुम्हाला साधं विचारणारही नाहीत. पण ज्या दिवशी तुम्ही ठरवाल की मी माझा रस्ता स्वतः बनवेल, त्या दिवशी अडथळे देणारे लोकच तुमच्यासाठी मार्ग मोकळा करायला लागतील. स्वतःच्या हिमतीवर जगणं म्हणजे काय, याचा अर्थ असा नाही की कोणाची मदतच घ्यायची नाही, तर याचा अर्थ असा आहे की कोणाची मदत मिळाली नाही तरी आपलं काम थांबणार नाही ही खात्री स्वतःला असणं. तुमची स्वप्न तुमची आहेत, मग ती पूर्ण करण्याची जबाबदारी दुसऱ्यावर का? लोक फक्त सल्ले देऊ शकतात, साथ नाही. आणि जी साथ मिळते ती सुद्धा कधीतरी संपते, पण तुमचं कौशल्य, तुमची मेहनत आणि तुमचा स्वतःवरचा विश्वास हे कधीच संपत नाही. संकटाच्या वेळी जेव्हा सगळे हात सोडून निघून जातात तेव्हा फक्त तुमची स्वतःची ताकदच तुमच्या कामाला येते. म्हणूनच कोणाच्या तरी सावली जगण्यापेक्षा उन्हात स्वतःच्या पायावर उभं राहणं शिका. सुरुवातीला पाय पोळतील, त्रास होईल, कदाचित थकवा येईल, पण जेव्हा तुम्ही शिखरावर पोहोचाल तेव्हा तिथला आनंद फक्त आणि फक्त तुमचा असेल. कोणाचे उपकार घेऊन मोठं होण्यापेक्षा स्वतःच्या कष्टाने शून्यातून विश्व निर्माण करण्यात जी मजा आहे ती कशाचंच नाही. तुमची किंमत शून्य आहे असं समजणाऱ्या लोकांना तुमची ताकद अशा पद्धतीने दाखवून द्या की उद्या तुमची वेळ घेण्यासाठी त्यांना रांगेत उभं राहावं लागेल. उठा, स्वतःला ओळखा आणि आजपासूनच स्वतःच्या साम्राज्याचा राजा बना. आयुष्यात एक वेळ अशी येते जेव्हा आपल्याला जाणवतं की ज्यांच्यासाठी आपण आपलं सर्वस्व पणाला लावलं त्यांनीच आपल्याला गरजेच्या वेळी एकटं सोडलंय. खरं तर हेच ते वळण असतं जिथे नियती आपल्याला सांगत असते की आता पुरे झालं, आता स्वतःसाठी उभं राहायला शिक. आपण आयुष्यभर लोकांच्या आवडीनिवडी जपण्यात, त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात इतके गुंतून जातो की आपली स्वतःची ताकद काय आहे हेच आपण विसरून जातो. पण लक्षात ठेवा मित्रांनो, जोपर्यंत तुम्ही स्वतःला किंमत देत नाही तोपर्यंत हे जग तुम्हाला कवडी मोलाचे मोजणार. तुमची किंमत तुमच्या असण्याने नाही तर तुमच्या असण्याच्या गरजेवर अवलंबून असते आणि ती गरज तेव्हाच निर्माण होते जेव्हा तुम्ही कोणाचे गुलाम न राहता स्वतःचे मालक बनता. दुसऱ्याच्या मेहरबानीवर मिळालेलं सुख हे
भाड्याच्या घरासारखं असतं, ज्याची चावी नेहमी दुसऱ्याच्या हातात असते. तुम्हाला कधी बाहेर काढलं जाईल याचा काहीच भरोसा नसतो. पण जेव्हा तुम्ही स्वतःच्या कष्टाने आणि हिमतीने तुमचं विश्व उभं करता, तेव्हा त्या साम्राज्याचे कायदे तुमचे असतात. लोकांना सवय असते कमकुवत फांदीवर पाय न ठेवण्याची, कारण त्यांना भीती असते की ती कधी तुटेल. मग तुम्ही स्वतःला इतकं कमकुवत का करून घेतले की लोक तुमच्यावर विश्वास ठेवायला घाबरतात? स्वतःला एक वडाच्या झाडासारखं खंबीर बनवा, ज्यांच्या सावलीत लोक येतील पण त्याला हलवण्याची कोणाची हिंमत होणार नाही. स्वतःच्या ताकदीवर जगण्याचा मार्ग सोपा नसतो. तिथे खूप टोमणे ऐकावे लागतील. लोक तुम्हाला वेड्यात काढतील. कदाचित तुमचे जवळचे मित्र तुमची साथ सोडतील. पण ज्या दिवशी तुम्हाला तुमच्या एकटेपणाची भीती वाटणं बंद होईल, समजून जा की तुम्ही विजयाच्या मार्गावर आहात. लोक तुमची किंमत तेव्हाच करतात जेव्हा त्यांना हे समजतं की तुम्हाला हरवणं किंवा झुकवणं त्यांच्या हातात नाही. आपली लायकी इतकी मोठी करा की ज्या लोकांनी तुम्हाला नाकारलं होतं त्यांना तुमच्याशी बोलण्यासाठी सुद्धा संधी शोधावी लागेल. एकच लक्षात ठेवा, हे आयुष्य तुमचं आहे आणि त्याची स्क्रिप्ट सुद्धा तुम्हीच लिहिली पाहिजे. दुसऱ्याला तुमच्या आयुष्याचा दिग्दर्शक बनवू नका. तुम्ही पडलात तरी स्वतःच्या हिमतीवर उठा, धावलात तरी स्वतःच्या वेगाने धावा आणि ज्या दिवशी तुम्ही स्वतःच्या नजरेत यशस्वी व्हाल त्या दिवशी हे जग तुमच्या पायाशी असेल. कोणाची वाट पाहू नका, कोणाकडूनही अपेक्षा करू नका. फक्त स्वतःवर काम करा, स्वतःला सिद्ध करा आणि जगाला दाखवून द्या की स्वतःच्या ताकदीवर जगणाऱ्या माणसाला कोणत्याही आधाराची गरज नसते. तो स्वतःच एक आधार असतो. बऱ्याचदा आपण आयुष्यात एका मोठ्या चुकीच्या कल्पनेत जगत असतो, ती म्हणजे कोणीतरी येईल आणि आपल्याला वाचवेल, कोणीतरी येईल आणि आपलं आयुष्य बदलेल. पण वास्तव खूप वेगळं आहे, क्रूर आहे. या जगात कोणीही कोणासाठी थांबत नाही. तुम्ही जर दुसऱ्याच्या जीवावर उड्या मारत असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या दिवशी त्यांनी हात काढला ना त्या दिवशी तुमचं अस्तित्व जमिनीला धडकेल. लोक तुम्हाला तेव्हाच किंमत देतात जेव्हा तुमच्याकडे स्वतःची काहीतरी पॉवर असते. ही दुनिया एका ट्रेनसारखी आहे. जर तुम्ही इंजिन बनलात तर अख्खी गाडी ओढून नेण्याची ताकद तुमच्यात असेल, पण जर डब्बा बनून राहिलात तर आयुष्यभर कोणातरी इंजिनच्या मागे फरफटत जावं लागेल. आपल्याला भीती वाटते ती एकटं पडण्याची, आपल्याला भीती वाटते ती लोकांनी नाकारण्याची. पण खरं सांगू का, जोपर्यंत लोक तुम्हाला नाकारत नाहीत तोपर्यंत तुम्हाला स्वतःची खरी किंमत कळतच नाही. जेव्हा जग तुमच्यासाठी दरवाजे बंद करतं तेव्हाच तुम्ही नवीन रस्ते शोधायला शिकता. स्वतःच्या ताकदीवर जगणं म्हणजे फक्त पैसा कमवणं नाही, तर स्वतःचे निर्णय घेण्यासाठी हिंमत ठेवणं आणि त्या निर्णयाची जबाबदारी स्वीकारणं होय. जर तुमचा निर्णय चुकला तर तो तुमचा असेल आणि जर बरोबर आला तर त्याचं सर्व श्रेय सुद्धा तुमचंच असेल. दुसऱ्याच्या सल्ल्याने मिळालेल्या यशापेक्षा स्वतःच्या चुकीतून मिळालेलं अपयश जास्त मूल्यवान असतं, कारण ते तुम्हाला अनुभवी बनवतं. लोकांकडे लक्ष देणं सोडून द्या. तुम्ही कितीही चांगलं वागलात तरी लोक तुमच्या चुका काढणारच आहेत. पण ज्या दिवशी तुम्ही यशाच्या शिखरावर पोहोचाल तेव्हा हेच टीका करणारे लोक जगाला सांगतील की हा माझा मित्र आहे किंवा याला मी ओळखतो. जगाची रीतच ही आहे, जो यशस्वी आहे त्याच्या मागे धावायचं आणि जो धडपडतोय त्याला पाय लावायचा. मग अशा लोकांच्या मतावर तुम्ही तुमचं आयुष्य का ठरवता? स्वतःला विचारून बघा, आज तुमची स्वतःची काय ओळख आहे? जर तुमच्या नाव पुढून तुमचं पद किंवा तुमच्या वडिलांचं नाव हटवलं तर तुमचं काय उतरतं? जर उत्तर मिळत नसेल तर आजच कामाला लागा. स्वतःची ताकद निर्माण करण्यासाठी स्वतःला झोकून द्यावं लागतं, रात्रीचा दिवस करावा लागतो आणि रक्ताचं पाणी करावं लागतं. जेव्हा तुम्ही स्वतःच्या मेहनतीनं स्वतःचं स्थान निर्माण करता तेव्हा तुम्हाला कोणासमोरही हात पसरण्याची गरज उरत नाही. तुमची स्वावलंबी वृत्तीच तुमची सर्वात मोठी संपत्ती आहे. कोणाकडे भीक मागू नका, मग ती प्रेमाची असो, वेळेची असो किंवा पैशाची. इतके सक्षम बना की लोक तुमच्याकडे यायला हवेत. लक्षात ठेवा, वाघ कधीच कोणाच्या मदतीची वाट पाहत नाही, तो स्वतःची शिकार स्वतः करतो. तुम्ही सुद्धा आयुष्याचे शिकार बना, सावज बनू नका. स्वतःच्या ताकदीवर जगा, तरच हे जग तुम्हाला सन्मानाने डोक्यावर घेईल. लोक म्हणतात की माणूस हा सामाजिक प्राणी आहे, त्याला एकमेकाची गरज लागतेच. हे ऐकायला खूप चांगलं वाटतं, पण या वाक्याच्या नावाखाली आपण आपली स्वतःची ताकद विसरत चाललेलो आहोत. आजच्या काळात परिस्थिती अशी आहे की जर तुमच्याकडे स्वतःची ताकद नसेल तर लोक तुम्हाला फक्त वापरून घेतील आणि फेकून देतील. तुम्ही कोणाचे तरी लाडके असाल, कोणाचे तरी जवळचे असाल, पण जोपर्यंत तुम्ही स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभे राहत नाही तोपर्यंत तुमचं हे नातं सुद्धा ओझं ठरायला लागतं. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही कमकुवत असता तेव्हा तुमचे रडणे सुद्धा लोकांना नाटक वाटतं, पण जेव्हा तुम्ही स्वतःच्या ताकदीवर यशस्वी होता तेव्हा तुमचं शांत बसणं सुद्धा लोकांना ॲटिट्यूड वाटतं. हाच तो फरक आहे जो आपल्याला समजून घ्यायचा आहे. बऱ्याचदा आपण लोकांच्या शब्दावरून आपलं आयुष्य तोलतो. कोणीतरी नालायक म्हटलं की आपण स्वतःला कमी लेखायला लागतो, पण विचार करा त्या समोरच्या व्यक्तीची लायकी काय आहे? तुम्हाला सर्टिफिकेट देण्याची तुमची किंमत तोपर्यंत शून्य आहे जोपर्यंत तुम्ही दुसऱ्याच्या नजरेतून स्वतःला पाहताय. ज्या दिवशी तुम्ही आरशात बघून स्वतःला सांगाल की मला कोणाच्याही पुराव्याची गरज नाही, त्या दिवशी तुमचा खरा जन्म होईल. स्वतःच्या ताकदीवर जगणं म्हणजे एक युद्ध आहे, स्वतःच्या आळसाची, स्वतःच्या भीतीशी आणि या समाजाच्या ठराविक साच्याशी. हे युद्ध
जो जिंकेल तोच इतिहास लिहिल, बाकीचे फक्त दुसऱ्यांनी लिहिलेला इतिहास वाचण्यात आपलं आयुष्य घालवतील. लोक तुम्हाला तेव्हाच मान देतात जेव्हा त्यांना कळतं की तुमच्याकडे नो म्हणण्याची ताकद आहे. जर तुम्ही प्रत्येक गोष्टीला हो म्हणत असाल, प्रत्येक कामासाठी दुसऱ्याच्या मदतीची वाट पाहत असाल, तर तुम्ही लोकांच्या नजरेत फक्त एक पर्याय बनून राहाल. कधीच कोणाची प्राथमिकता बनणार नाही. स्वतःची प्राथमिकता बनायला शिका. तुमच्या स्वप्नासाठी वेळ व्हायला शिका. लोक आज हसतील, उद्या टीका करतील, पण परवा तेच लोक तुमच्या उदाहरण इतरांना देतील. ही जगाची रीत आहे. यशस्वी माणसाच्या चुकांना सुद्धा स्ट्रॅटेजी मानलं जातं आणि अपयशी माणसाच्या चांगल्या निर्णयाला सुद्धा नशीब म्हटलं जातं. मग कशाला दुसऱ्याची पर्वा करता? तुमची ताकद तुमच्या विचारांमध्ये आहे, तुमच्या कष्टामध्ये आहे. कोणाच्या तरी मेहरबानीने मिळालेली खुर्ची तुम्हाला सन्मान देऊ शकते, पण आदर देऊ शकत नाही. आदर हा कमवावा लागतो, तोही स्वतःच्या घामातून आणि मेहनतीतून. आज कदाचित तुमच्याकडे काही नसेल, आज कदाचित तुम्ही शून्यावर असाल, पण त्या शून्याला सुद्धा जागतिक मूल्य देण्याची ताकद तुमच्यात आहे. उठा आणि स्वतःला इतकं सिद्ध करा की ज्यांनी तुम्हाला सोडून देण्याची चूक केली त्यांना आयुष्यभर त्या गोष्टीचा पश्चाताप झाला पाहिजे. स्वतःच्या अटीवर जगायला शिका, कारण स्वतःच्या हिमतीवर जगणारा माणूस कधीच हरत नाही. तो एकतर जिंकतो किंवा शिकतो. आत्तापासून स्वतःचे नशीब स्वतःच्या हाताने लिहायला सुरुवात करा. मित्रांनो, आज आपण खूप गोड गोड बोलणार नाहीये, तर आज आपण सत्याचा सामना करणार आहोत. सत्य हे आहे की या जगात फुकट फक्त हवा मिळते आणि ती सुद्धा कधी ना कधी मोफत असल्यासारखं वाटत नाही. बाकी प्रत्येक गोष्टीसाठी किंमत मोजावी लागते. मग तुम्ही तुमच्या स्वाभिमानाची किंमत देऊन लोकांकडून सन्मान का शोधताय? लक्षात ठेवा, जोपर्यंत तुम्ही स्वतःसाठी काहीतरी करत नाही तोपर्यंत ही दुनिया तुम्हाला कचऱ्याच्या डब्यासारखी वागणूक देणार, कारण इथे कमजोरीला जागा नाही. जर तुम्ही रडत बसलात तर लोक येऊन तुम्हाला फक्त टिश्यू पेपर देतील, पण जर तुम्ही लढायला उभे राहिलात लोक तुम्हाला रस्ता देतील. ही जगाची साधी गणित आहे जी आपल्याला कधीच शाळेत शिकवली जात नाहीत. आज आपण लोकांच्या फोनच्या प्रतीक्षेत असतो. कोणीतरी आपल्याला विचारावं म्हणून तळमळतो, पण का? स्वतःची ताकद इतकी वाढवा की तुम्हाला कोणाच्या तरी मेहरबानीची गरज पडू नये. स्वतःच्या ताकदीवर जगणं म्हणजे काय माहिती आहे? जेव्हा तुम्हाला कोणालाही स्पष्टपणे नाही म्हणताना भीती वाटत नाही, जेव्हा तुम्हाला तुमच्या खिशातल्या पैशाची आणि तुमच्या मनातल्या स्पष्टतेची खात्री असते. दुसऱ्याच्या ताटातलं खाऊन पोट भरण्यापेक्षा स्वतःच्या कष्टाने कमावलेली एक भाकरी कधीही सुखाची असते, कारण त्या भाकरीवर कोणाच्या उपकाराचा शिक्का नसतो आणि ज्या गोष्टीवर कोणाचे उपकार नसतात तिचा आदर जग आपोआप करतं. लोक तुम्हाला विचारतील तुझ्यात काय खास आहे, तेव्हा शब्दाने उत्तर देऊ नका. तुमचं काम बोललं पाहिजे. जेव्हा तुम्ही स्वतःच्या मेहनतीने तुमचं नाव कमवता तेव्हा तुम्हाला आरशात बघताना लाज वाटत नाही. आपल्याला सवय झाली आहे दुसऱ्यांच्या यशाचं कौतुक करण्याची आणि स्वतःच्या नशिबाला दोष देण्याची, पण नशीब सुद्धा त्यांना साथ देतं जे स्वतःची साथ देतात. जर तुम्ही स्वतःलाच कमी लेखत असाल तर समोरच्या व्यक्तीने तुमच्यावर काय विश्वास ठेवावा? स्वतःला एक ब्रँड बनवा. ब्रँडची किंमत जास्त असते कारण तो स्वतःची गुणवत्ता टिकून असतो. तो कोणाशी तडजोड करत नाही. स्वतःच्या ताकदीवर जगायला सुरुवात केली की सुरुवातीला तुमचे खूप शत्रू तयार होतील. लोक म्हणतील की तुमच्यात गर्व आलाय, तुम्ही बदलला आहात, पण लक्षात ठेवा हे तेच लोक आहेत ज्यांना तुम्ही आता वापरू देत नाहीत. ज्या दिवशी तुम्ही लोकांच्या गरजेनुसार वागणं बंद करता त्या दिवशी तुम्ही खरं जगायला लागता. आयुष्यात इतकं मोठं व्हा की ज्यांनी तुम्हाला नाकारलं होतं त्याच आयुष्यात तुमचं स्टेटस बघण्यात गेलं पाहिजे. कोणासमोरही झुकू नका, कोणाची चकारी करू नका. स्वतःच्या पायावर उभं राहण्याची जिद्द ठेवा, कारण तुमचं आयुष्य ही कोणाच्या बापाची पेंड नाही, ती तुमची आहे आणि ती तुम्हालाच घडवायची आहे. तर मित्रांनो, जाता जाता फक्त इतकंच सांगेन की कोणाचं तरी सावली बनून आयुष्य काढण्यापेक्षा रण तेव्हा स्वतःचा रस्ता शोधण्यात जो अभिमान आहे तो कशातच नाही. हे जग तुम्हाला तेव्हाच ओळखतं जेव्हा तुमची स्वतःची काहीतरी ओळख असते. कोणाच्या तरी कुबड्या घेऊन चालण्यापेक्षा स्वतःच्या पायावर उभं राहून धडपडणं कधी चांगलं, कारण पडलात तरी तुम्ही स्वतःच्या हिमतीवर पुन्हा उभे राहू शकता. आयुष्यातला सर्वात मोठा विजय हाच आहे की जेव्हा लोक तुम्हाला विचारतील की हे तू कसं केलंस, तेव्हा तुम्ही ताटमानेने सांगू शकाल की हे मी माझ्या हिमतीवर केले. स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःच्या स्वप्नाशी प्रामाणिक राहा आणि लक्षात ठेवा तुमची किंमत तुम्ही स्वतः ठरवायची असते, जगाला ते ठरवू देऊ नका. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर या शब्दाने तुमच्या मनातली जिद्द जागी केली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमच्या अशा मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा ज्यांना आज या पेरणीची गरज आहे. आणि हो, तुम्ही स्वतःच्या ताकदीवर काय मिळवणार आहात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच नवनवीन आणि प्रेरणादायी विचारासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका धगधगत्या विचारासह. तोपर्यंत स्वतःच्या ताकदीवर जगा आणि स्वतःचं साम्राज्य उभं करा. धन्यवाद.